भाजपचे आमदार संजय केनेकर आपल्यासोबत आहेत। केनेकर साहेब, संभाजीनगरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात। कुठेतरी जरांगे पाटलांना डिवचणारे आणि टोला लगावणारे हे अप्रत्यक्षपणे बॅनर लागवण्यात आले आहेत। त्यामध्ये मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काय निर्णय घेतले याचा सुद्धा उल्लेख आहे। मी मीडियाला विनंती करतो की ट्विस्ट करू नका। खऱ्या अर्थानं देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांचे जे बॅनर लागले ते बॅनर ज्या पद्धतीने या आंदोलनाचा गैरफायदा इतर राजकीय पक्ष आणि इतर राजकीय पक्षाचे नेते हे घेत आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नॅरेटिव्ह सेट करून लोकांमध्ये पसरवतात, त्याच्याच दृष्टिकोनातून हे बॅनर लागले की मराठा समाजाबद्दल 50 वर्षानंतर वेगवेगळे निर्णय घेणारा एकमेव मुख्यमंत्री होतात। हे बॅनर खोटे लागलेले नाही आहे। जे काम केलं मराठा समाजासाठी मुख्यमंत्र्यांनी त्या कामाचेच बॅनर लागले आणि त्या कामातून मराठा समाजाला जे परिणाम मिळाले त्या परिणामाच्या पूर्तीसाठी जे बॅनर लागलेले निश्चितपणे जे नेरेटिव्ह मराठा समाजाच्या विरोधात मुख्यमंत्री आहे ही भूमिका काही राजकीय पक्षाचे नेते उमटवण्याचा प्रयत्न नागरिकांमध्ये करतात। ते उमटू नये म्हणून आणि कुणीही चुकीचा नॅरेटिव्ह सेट करू नये म्हणून हे बॅनर लागलेले आहे आणि हे काम केलेले जे आहेत तेच बॅनर आहे। अनेक नेते त्या ठिकाणी जरांगे पाटलांना भेटीसाठी जात आहेत। काल सुप्रिया सुळे देखील गेल्या, मात्र सुप्रिया सुळेंना रोषाला सामोरं जावं लागलं। मराठा आंदोलकांनी काल घेराव घातला आणि काही ठिकाणी पाण्याच्या सुद्धा बाटल्या त्यांच्या गाडीवरती फेकल्या। तसं व्हायला नाही पाहिजे, परंतु नेमकं हिंदू संस्कृतीत एक म्हण आहे, पापाचे फळं लेकराला भोगावं लागतात। तसं त्या आंदोलनाच्या काळात घडलं असेल, कारण लोक विसरले नाहीत की शरद पवार यांनी मराठा समाजासाठी मुख्यमंत्री असताना OBCमध्ये मराठा समाजाचा समाविष्ट करायला पाहिजे होता, पण तो मुद्दामून केला नाही आणि खऱ्या अर्थानं त्यापासून मराठा समाज वंचित राहिला आणि आज मराठा समाजाचा गोरगरीब माणूस रस्त्यावर आला तो फक्त शरद पवारांच्या या कृत्यामुळं आला। आज ही परिस्थिती निर्माण नसती झाली आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं लोक विसरले नाही। त्या मनस्थितीत लोक आहेत, त्यांची काही चूक नाही आहे। त्या मनस्थितीत या घटना घडू शकतात, निश्चितपणे या घडल्या नाही पाहिजे, परंतु मी म्हणलं ना, बापाच्या पापाची फळं लेकराला भोगावं लागतात, तसा हा विषय। म्हणजे त्यामुळेच सुप्रिया सुळे यांना रोषाला सामोरं जावं लागलं, साहजिकच आहे। हे बघा, म्हणजे आपण एखादी चुकी करायची आणि उलटं ते म्हणत नाही का मन, चोर तो चोर कोतवाल कुडारी, आपली म्हण आहे ना ती, आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं तसं सुप्रिया सुळेंनी पण एक स्पष्ट भूमिका त्यांची काय ती क्लिअर करावं ना। अजूनही केली काय क्लिअर? भेट देणं ते काय हॉस्पिटलमधले पेशंट आहे की त्यांना भेट द्यायचं सहानुभूतीसाठी नाही आहे। निर्णय घ्या, सर्व राजकीय पक्षांनी निर्णय घ्या। एक गरीब मराठा समाजाचा रस्त्यावर आलेला आहे, त्याला न्यायाची अपेक्षा आहे। तुम्ही सहानुभूतीची अपेक्षा नका दर्शवून भेटू। कोणत्या तरी राजकीय पक्षानं आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। सहानुभूतीसाठी जाताय का भेटायला मोर्चाला? सहानुभूती दर्शवू नका, निर्णय घ्या, निर्णय द्या आणि मुख्यमंत्री चुकत असतील तर त्यांना ठणकावून सांगा की या भूमिकेत निर्णय घ्या म्हणून। यांच्याकडे भूमिका स्पष्ट नाही आहे, सहानुभूती म्हणून भेटायला जातात। खऱ्या अर्थानं आज मराठा समाज संतापाच्या आवेशात आलेला आहे आणि त्याला न्यायाची अपेक्षा आहे, त्याला न्याय अपेक्षित आहे आणि त्यामुळं सहानुभूती, प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते सहानुभूतीच्या साह्यानं मोर्चाला समर्थन दर्शवतात, पण निर्णय आमचाही निर्णय असा आहे, रोखठोक निर्णय घेऊन समर्थन का दर्शवत नाही? आणि त्याच्यामुळंच खऱ्या अर्थानं या सरकारच्या विरुद्ध जो खोटे नेरेटिव्ह पसरण्याचं काम करत आहे, तर मोर्चा नाही करत, मोर्चाचा आधार घेऊन ही जी राजकीय मंडळी आहे इतर पक्षाची, ती खऱ्या अर्थानं या मुख्यमंत्र्याबद्दल नेरेटिव्ह चुकीचा सेट करण्याचा प्रयत्न करत आहे। बरं, गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे, आरक्षण मिळत नाही, याला प्रमुख जबाबदार कोण आहे काय वाटतं? शरद पवार 50 वर्षापासून जे मुख्यमंत्री झाले
त्यांनी योग्य काळात योग्य जर निर्णय घेतला असता तर माझा हा गरीब मराठा समाज रस्त्यावर उतरला नसता. बरं, महाविकास आघाडीचे अनेक नेते भेटायला येत आहेत परंतु भूमिका स्पष्ट करत नाही. त्यांना काय आव्हान असेल तुमचं? बदमाश आहे, दुपट्टी धोरण आहे प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांचं. हॉस्पिटलमधल्या पेशंटला आपण जसं सहानुभूतीचं पाठिंबा दर्शवण्यासाठी जातो, फळं घेऊन जातो, तसे हे मोर्चाला जात आहे. हे ठोक निर्णय घेऊन का जात नाही? ठोस निर्णय की नाही आमच्या पक्षाचा हा निर्णय आहे, आमच्या पक्षाचा हा अजेंडा आहे आणि तो अजेंडा आमचा मराठा समाजासाठी आहे, हा अजेंडा घेऊन ते का पुढे जात नाही समर्थन करायला? सहानुभूती म्हणून तर मोर्चाला पाठिंबा देतात. दुपट्टी धोरण आहे आणि म्हणूनच या मराठा समाजाचा मोर्चाचा गैरफायदा इतर राजकीय पक्ष जास्त घेऊ लागला. म्हणजे यांनी कुठेतरी स्पष्टपणे लिहून देऊन आपली भूमिका मांडावी. अहो, लिहून देण्यापेक्षा लिहून दे नाही, हिम्मत असेल तर मीडियासमोर यांनी स्पष्ट भूमिका केली पाहिजे. जरांगेंच्या तिथं सहानुभूती म्हणून जेव्हा पाठिंबा दर्शवतात तर जरांगेंच्याच मंचावर जाऊन यांनी स्पष्टपणे मीडियाला त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मग मला सर्व जनतेला संताप काय? सर्व राजकीय पक्ष खरं तर जरांगेच्या या आंदोलनाला गांभीर्याने घेतात का? जसं सरकारनं संवेदनशीलपणे या मोर्चाला गांभीर्याने घेतलं त्या पद्धतीने सर्व राजकीय पक्ष सहानुभूती म्हणून चालले, पण ठोस निर्णय घेऊन गेले पाहिजे, ही भूमिका त्यांच्यात असली पाहिजे. तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते भाजपचे आमदार संजय केनेकर. इतर जे पक्ष आहेत त्यांनी लिहून न देता मीडियासमोर स्पष्टपणे आपली भूमिका मांडावी आणि पाठिंबा जो आहे तो द्यावा असं देखील त्यांनी बोलताना व्यक्त केलं आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.